हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. किती दिवस झालं व्लॉग नव्हतं केलं. सवाच नव्हता. त्या दिवशी फोन आला होता मामींचा की आजीची तब्येत खराब आहे. म्हणजे माझी मम्मीची आई, म्हणजे मम्मी. मग आम्ही सोमवारी बघा गेलो होतो, मी आणि मम्मी. मी मम्मीला तिथं सोडलं. मी थोडं थांबलो, नंतर कॉलेजला आलो होतो. तर कॉलेज झाल्यानंतर मी मम्मीला घेऊन आलो माघारी. आणि दुसऱ्याच दिवशी फोन आला की मी कॉलेजला होतो तेव्हा की आजी एक्सपायर झाली, ती वारली. तेव्हापासून काय ब्लॉग नव्हतं केलं आणि सोमवार गेलो तेव्हासुद्धा मला ब्लॉग करायची काही वाटत नव्हतं करावं. मूडच गेला होता. तेव्हापासून काय ब्लॉग नव्हता केला. काल माती होती 10वा आणि कार्य एका दिवशी घेतात त्या गावामध्ये, रेवानगरमध्ये. अगोदर गावाचं नाव होतं सुरेवाडी, आता रेवानगर झाले. आता काल हे झालं. काल सुद्धा कॉलेज नव्हतं गेलो, परवा दिवशी गेलो होतो, प्रॅक्टिकल होतं म्हणून. आज जायचं आहे. आज प्रॅक्टिकल नाही, आज तर प्रॅक्टिकल उद्या गेले. आज आहे 8 तारीख. आज नावदाचा बड्डे आहे. त्याचं काहीतरी करायला पाहिजे बड्डेचं, नावदाच्या बड्डेचं. केक आणायला पाहिजे. तर बघू येताना काय काय होईल ते, काय काय करायचं आहे. येतानाच फोन करू सगळ्यांना, काय करायचं आहे प्लॅनिंग काय ते. आता वर नाश्ता करतोय, जरा ओट्स बनाना खाऊन घेतोय. नंतर आता 1 सव्वा 1 वाजेपर्यंत लेक्चर्स, नंतर आमचं ब्रेक असणार, म्हणजे सोडणार डायरेक्ट. त्यांचं प्रॅक्टिकल असणार, त्यांच्यासाठी ब्रेक आणि नंतर प्रॅक्टिकल. आमचं तर आज प्रॅक्टिकल नाही आहे. भेटू नंतरच. हां बरोबर चालतंय. A few moments later. 4:15च्या दरम्यान मायनीमध्ये आलो होतो. तेव्हापासून पाऊस येते. आता 6 वाजून गेले. दीड पावणे 2 तास पाऊस येत होता. आता काय थांबलाय पाऊस थोडा. आता थांबलो येतो तर एका शेडपाशी. कधी पाऊस थांबायचा, कधी पाऊस होतो काय माहिती. राग लागायला लागत, वारं सुटले असलं. शाळेची पोरं पण थांबले जरा तिकडे शेडपाशी. थांबलो इथं, पाऊस थांबल तेव्हा भेटलो गाडी. Happy birthday to you. Happy birthday to आता कसं शोभला. या वेळ घालू नका. कॉलेजमधून माघारी आलो होतो तेव्हा येता एवढा पाऊस होता, पूर्ण भिजलो होतो. पूर्ण कपडे भिजले होते, डोकं भिजलं होतं. डोकं पुसलं, कपडे बदलले. त्यानंतर बाहेर गेलो होतो. नावाचा बड्डे गेला आणि आता माघारी आलोय. 10:15 वाजून गेले. तर झोप आल्या, खूप दमलोय. उद्या रक्षाबंधन आहे. येताना गिफ्ट आणलं होतं. कॉलेजच्या काही बहिणी येतात त्यांच्यासाठी, दीदीसाठी आणि गावातल्या काही बहिणीसाठी जे बांधतील त्यांच्यासाठी. पण आता उद्या कॉलेजला सुट्टी दिल्या, काय करू काय समजेना. बघू काय होतंय ते. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थोडा झालाय, असं किती 4-5-6 दिवसाच्या नंतर ब्लॉग केलाय. चालेल, अजून आता उद्यापासून जरा मोठा होईल ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय अँड कीप सपोर्टिंग. आणि प्लीज सबस्क्रायबर वाढू द्या. सबस्क्रायबर वाढायच्या ऐवजी कमी होत चालले. प्लीज सपोर्ट दाखवा. ओके, बाय.